मराठा तरुण आज आपल्याला दिसतोय की 30 सेकंदाचं मोटिवेशन घेतो, नाहीतर सोशल मीडियावर दिसतो, कंटिन्यूअस रील्स स्क्रोल करत असतो. आजकाल पुस्तक वाचण्यापेक्षा त्याला मोबाईलवर जास्त भरोसा आहे, नाहीतर 30 सेकंदाच्या रीलवर जास्त भरोसा आहे. यांच्यासाठी तुमच्याकडे काही संदेश आहे का? जर तरुणाने हाताळलं तर तो तरुण निश्चितच स्वतःचा उद्योग सुरू करणार आहे. त्यांनी रील्सकडं किंवा त्यांनी काही शॉर्ट पाहायच्या किंवा त्याने आणखी दुसरं साहित्य वाचण्यापेक्षा माझं तर मत असं आहे की त्याने अशा प्रकारचं जर साहित्य वाचलं तर ही काळाची गरज आहे. कारण या पुस्तकाचं नाव चिंतनातून चिंतामुक्तीकडे असं जरी असलं तरी खरं सोल्युशन तुर्कने पाटलांनी असं दिलेलं आहे की तरुणांनी उद्योजक कसं बनायचं. विशेषतः मराठा समाजातील तरुण आज ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर देशोधडीला लागलेला आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहे आणि त्यांना एक मार्ग दाखवण्याचं काम हे निश्चितच या पुस्तकातून त्यांनी केलेलं आहे.